दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला, दिल्लीची शान, भारताचा अभिमान. पण आज या भव्य स्मारकावर काळे सावट पसरताना दिसत आहेत. एक नवीन अभ्यासात समोर आलंय की प्रदूषित हवेमुळे लाल किल्ल्याच्या भिंती या काळ्या पडू लागल्या आहेत. भिंतीवर साठलेला काळसर थर केवळ सौंदर्यहरण करत नाही, तर स्मारकाच्या नाजूक नक्षीकामालाही धोक्यात आणतो. कॅरेक्टरायझेशन ऑफ रेड सँडस्टोन अँड ब्लॅक क्रस्ट या अभ्यासातून संशोधकांनी सांगितलं की भिंतीवर साचलेला हा काळा थर सुमारे 0.05 मिमी जाड आहे. IIT रुरकी, IIT कानपूर आणि इटलीतील क्या फॅस्केरी विद्यापीठ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी 2021 ते 2023 दरम्यान हा अभ्यास केला. या काळात हवेतील सूक्ष्म कणांची घनता ही मर्यादेपेक्षा तब्बल 2.5 पट अधिक होती. हीच घनता किल्ल्याच्या दगडावर काळे थर निर्माण करते आणि या काळ्या थरामुळे केवळ रंग बदलत नाही, तर भिंतीवर पापुद्रे निघू लागले आहेत. कोरीव कमानी, वॉल्स, दगडी सजावटी सगळ्याच वास्तू घटकांवर परिणाम होतोय. हवेचं प्रदूषण ही केवळ आरोग्याची नाही, तर आपल्या सांस्कृतिक वारशाचीही समस्या आहे. लाल किल्ल्याचं सौंदर्य वाचवायचं असेल तर दिल्लीच्या हवेला शुद्ध करणं ही आजची गरज आहे.